आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पंतप्रधान मोदींची TV9 मराठीवर आज एक्सक्लुझिव्ह मुलाखत। आज रात्री 8 वाजता मुलाखत। बॉडी बॅगमध्ये घोटाळा करणारे कफन चोर, घोटाळ्याची मालिका बाहेर काढणार। आगे आगे देखिए होता है क्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। मोदी सरकार नाही गजनी सरकार, 2024ला काय बोलले ते त्यांना आठवत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंची टीका। जीएसटीमुळे सर्वसामान्यांसह शेतकरी आणि व्यापारी त्रस्त, मोदी सरकार शेतकऱ्यांना सुद्धा इन्कम टॅक्स लावू शकतात। जीएसटीवरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा। खुर्चीसाठी उद्धवची काँग्रेसच्या पंजाला मतदान करणार, बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल। मुंबईतल्या मेळाव्यातून फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या आज 3 सभा, सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ जाहीर सभांचं आयोजन। नीरा, करंजे, पुलगाव आणि माळेगावात जाहीर सभा होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी चंदगडमध्ये जाहीर सभा होणार। महाविकास आघाडीचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ आज मवियाची सभा। शरद पवार, उद्धव ठाकरेंसह मवियाचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार। इंदापूरमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ अजित पवारांच्या आज 3 सभा। इंदापूर तालुक्यामधल्या सणसर, शेळगाव आणि निमगाव केतकीमध्ये अजितदादांच्या सभा। नाशिकमधून शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर, नाशिकच्या जागेवरचा दावा भाजपनं सोडला। नाशिकमध्ये शिंदे गटाचा उमेदवार भाजपने दावा सोडल्यानं दिनकर पाटील नाराज, बावनकुळे, फडणवीस महाजनांना भेटून पुढचा निर्णय घेणार असल्याची माहिती। नाशिकमध्ये दादा भुसे आणि छगन भुजबळांची बैठक, भुजबळ आज हेमंत गोडसेंना उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणार। आजपासून हेमंत गोडसेंचा प्रचार सुरू होईल। उशीर झाला असला तरी नाशिकमध्ये हेमंत गोडसे सर्वांना माहिती आहेत, त्यांचा प्रचार जोमानं करू, भुजबळांची प्रतिक्रिया। शांतिगिरी मार्चाने हेमंत गोडसेंना आशीर्वाद द्यावा, नाशिकसाठी शिंदे गटानं गोडसेंना तिकीट दिल्यानंतर भुसेंची विनंती। लोकांनी गद्दारांना गाडायचं ठरवलं आहे, हेमंत गोडसे समोर असले तरी फरक पडत नाही, विजय निश्चितपणे आमचाच होणार, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा दावा। कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यामधून नरेश मस्केंना महायुतीची उमेदवारी, परिपत्रक काढत शिंदे गटाकडून अधिकृत घोषणा। राज्यामध्ये महायुतीचा जागा वाटप पूर्ण, भाजपच्या पारड्यामध्ये पालघरसह 28 जागा, शिवसेना शिंदे गटाला 15 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा, तर परभणीची 1 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला। नाशिकातून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करणार। कल्याण लोकसभेचे महायुतीचे श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करणार। उत्तर पश्चिम मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर ही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। निवडणुकीच्या लढाईमध्ये विजय निश्चित, अमोल कीर्तीकरांकडून विश्वास व्यक्त। भिवंडीचे मवियाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरताना जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार। पालघरच्या मविया उमेदवार भारती कांबळी आज आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पालघरमध्ये मवियाचं मोठं शक्ती प्रदर्शन होणार। संजय निरुपम लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। निरुपम यांच्या बाळासाहेब भवनामधील हजेरीवर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। राहुल शेवाळे, यामिनी जाधव, रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघाचा शिंदेंकडून आढावा। शरद पवारांना मी दैवत मानायचो, मात्र आता मी वेगळा मार्ग निवडला आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। दैवत्व देणारेच घात करतात, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर घणाघात, तर दैवत कुणी बदलत नसतं, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। कामासाठी गेलो आणि पक्षप्रवेश करून घेतला, शिंदे गटातून घरवापसी केल्यानंतर वैशाली दरेकरांचा पत्रकार परिषदेमध्ये खुलासा, तर कार्यकर्ते पळवणारी टोळी सक्रिय असल्याचा वैशाली दरेकरांचा आरोप। पालघरच्या जागेवर भाजप उमेदवार जाहीर करेल, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। माहितीमध्ये पालघरच्या जागेवर भाजपचा दावा, पालघरमध्ये शिंदे गटाचे राजेंद्र गावित विद्यमान खासदार। उदय सामंतांच्या कार्यालयावरील बॅनर बंधू किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी हटवले। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून किरण सामंतांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज। काँग्रेसवाले कधी राम मंदिर बनवू शकले असते का? श्रीरामाच्या अस्तित्वावरच काँग्रेसवाल्यांनी प्रश्न उपस्थित केला। सोलापूरमधल्या सभेतून योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर घणाघाती टीका। अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची 6 मे रोजी सभा, सभेसाठी सावेडी परिसरामधील 12 एकर मैदानाची निवड, जय्यत तयारी सुरू। पुण्यामध्ये मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ उद्या राहुल गांधींची सभा, काँग्रेस नेत्यांकडून सभास्थळाची पाहणी, एसएसपीएम मैदानावर भव्य सभा होणार।
नारायण राणेंच्या प्रचारासाठी रत्नागिरीमध्ये उद्या अमित शहांची सभा, तर उद्याच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंची सिंधुदुर्गमध्ये सभा. चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ संभाजीनगरमध्ये ठाकरे पितापुत्रांची सभा होणार. 6 मे रोजी आदित्य ठाकरे तर 10 मे रोजी उद्धव ठाकरेंची सभा होणार असल्याची खैरेंची माहिती. पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरेंची शनिवारी धाराशिवमध्ये प्रचार सभा. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा. 400 पार म्हणजे धोक्याची घंटा. 400 पार हे संविधान बदलण्यासाठी हवं आहे. संभाजीराजेंचा भाजपवर हल्लाबोल. काही दिवसांपासून रथी महारथी कोल्हापूरमध्ये तळ ठोकून कितीही प्रयत्न केले तरी विजय आमचाच होईल, शाहू महाराजांकडून विश्वास व्यक्त. नंदुरबारच्या महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्याकडून प्रचाराला जोरदार सुरुवात. विधानसभा निहाय गावित यांचा प्रचार. नागरिकांचा प्रचाराला चांगला प्रतिसाद. वाढत्या तापमानामुळे नवी मुंबई मनपा ॲक्शन मोडवर. खबरदारी म्हणून नेरूळच्या मीनाताई ठाकरे सार्वजनिक रुग्णालयामध्ये 7 व्हेंटिलेटर बेड राखले. पुण्याच्या गिर्यारोहकांकडून महाराष्ट्र राज्याला प्रणाम. महाराष्ट्र दिनानिमित्त गिर्यारोहकांकडून 6 गिरीदुर्ग सर. कशेडी बोगद्यामधील दुतर्फा वाहतूक आजपासून सुरू. अत्याधुनिक यंत्रणेच्या साह्यानं 45 मिनिटांचा प्रवास आता 8 मिनिटांमध्ये होणार. कोस्टल रोड आता दिवसामध्ये 16 तास खुला राहणार. सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला राहणार. मुंबईमधल्या घरांच्या विक्रीचा आलेख उंचावला. एप्रिलमध्ये मालमत्ता विक्रीनं 14,149चा उच्चांक गाठला. राज्याच्या तिजोरीमध्ये 1,043 कोटी रुपयांचा महसूल जमा. मुंबई महापालिकेकडून मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना 25 मे पर्यंत मुदत. मालमत्ता कराच्या बिलापैकी 50% रक्कम भरल्यास कारवाईतून सुटका. परभणीच्या देऊळगावमध्ये जरांगे पाटलांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली. आत्महत्या केलेल्या बाबासाहेब गायकवाडांच्या आई वडिलांची जरांगेंकडून विचारपूस. मुंबईमध्ये 3 महिन्यामध्ये लोकलमधून पडून 139 जणांचा मृत्यू. लोकलमधील अपघात रोखण्यासाठी लोहमार्ग पोलीस टेक्निकल एक्सपर्टची मदत घेणार. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या. आरोपी अनुज थापन आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीआयडी करणार. तुरुंगातील चादरीनं गळफास घेऊन आरोपीनं केली आत्महत्या. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानच्या पोलीस कोठडीमध्ये 7 मे पर्यंत वाढ. साहिल खानला छत्तीसगडमधून अटक करण्यात आली होती.